आपल्याच किचनमध्ये अवेलेबल असलेल्या या सिक्रेट इन्ग्रेडियंटपासून आज आपण अतिशय सुंदर अशी नाईट क्रीम तयार करणार आहोत, ज्यामुळे तुमची त्वचा ही अगदी काचेसारखी चमकेल. त्याचबरोबर इन्स्टंट ग्लो यायला मदत होईल. सुरकुत्या, काळे डाग, धब्बे सगळे रिमूव्ह यामुळे होणार आहेत. तर चला आजची ही रेमेडी कशा पद्धतीने आपल्याला तयार करायची आहे ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप बघून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत तांदूळ. तांदूळ तुम्ही या ठिकाणी कुठलेही घेऊ शकतात. अगदी महागडी अशी क्रीम जी मार्केटमध्ये मिळते तीच आपण आज 4 ते 5 रुपयाच्या तांदूळपासून तयार करणार आहोत. अगदी स्वस्तात ही क्रीम बनून तयार होते आणि तेवढीच ती जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे. तर त्यासाठी आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून एवढे तांदूळ या ठिकाणी लागणार आहेत. तर तांदूळ आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर 2 ते 3 पाण्याने तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला हे तांदूळ रात्रभरसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. तर मी ऑलरेडी रात्रभरसाठी हे तांदूळ स्वच्छ वॉश करून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. 3 ते 4 टेबलस्पून एवढे तांदूळ आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. तर आता यामध्ये आपल्याला चम्मचच्या साहाय्याने तांदूळ छान असे मॅश करून घ्यायचे आहेत. जेणेकरून तांदूळमधला जेवढा देखील अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरायला मदत होईल आणि त्याच्यातला जो स्टार्च आहे तो आपल्या स्किनसाठी किंवा हे राईस वॉटर आपल्या स्किनसाठी खूपच जास्त बेनिफिशियल राहणार आहे. त्यासाठी छान असं आपल्याला चम्मचच्या साहाय्याने किंवा तुम्ही रवीच्या साहाय्याने देखील छान असं हे पाण्यामध्ये मिक्स करू शकता. तर आपल्याला तांदूळ हे ग्राइंड करायचे नाही आहे. तर छान असं आपल्याला फक्त त्याचं पाणी लागणार आहे, म्हणजे राईस वॉटर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तर आता एका काचेच्या भांड्यामध्ये आपल्याला हे पाणी स्ट्रेन करून घ्यायचं आहे किंवा चाळून घ्यायचं आहे. तर आता या पाण्यापासून आपल्याला 2 प्रकारच्या रेमेडी तयार करायचे आहेत. ते नक्की स्टेप बाय स्टेप बघा. तुमच्या स्किनसाठी अगदी वरदान हे पाणी आहे. अगदी मॅजिकल असं हे राईस वॉटर आहे. आपण बऱ्याच वेळा आपल्या स्किनसाठी महागडे असे प्रोडक्ट यूज करतो किंवा राईस वॉटरचा यूज करत असतो. तर ते बरेच महागडे असे प्रोडक्ट असतात. तर आपण घरगुती अशा प्रकारे राईस वॉटर तयार करू शकतो. अगदी 15 ते 20 दिवस हे फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून यूज करू शकतो. तर या ठिकाणी मी माझ्याकडे अशा प्रकारची स्प्रे बॉटल आहे. तर स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला हे पाणी स्टोअर करून ठेवायचं आहे आणि डेली सकाळ, संध्याकाळ किंवा रात्री आपल्याला ॲज अ टोनर म्हणून या पाण्याचा यूज करायचा आहे. तर या पाण्याचा यूज आपल्याला कशा पद्धतीने करायचा हे देखील पुढे नक्की बघा. तर एका स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायला ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, बाहेर ठेवू नका. जर जास्त दिवसासाठी तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर फ्रीजमध्ये हे राईस वॉटर आपल्याला स्टोअर करायचं आहे. तर चला आता या ठिकाणी टोनर तर आपलं तयार झालेलं आहे आणि आता नेक्स्ट म्हणजे आपल्याला नाईट क्रीम तयार करायची आहे. तर या राईस वॉटरपासून नाईट क्रीम कशा पद्धतीने तयार करायची ते देखील नक्की या ठिकाणी स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तर या ठिकाणी पहिलं इन्ग्रेडियंट आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे राईस वॉटर. तर 2 ते 3 टेबलस्पून एवढं आपल्याला तांदूळचं पाणी या ठिकाणी लागणार आहे. आणि आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी मार्केट बेसमध्ये जे ॲलोवेरा जेल येतं तेच आपल्याला घ्यायचं आहे. प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल या ठिकाणी घेऊ नका, कारण त्या ॲलोवेरा जेलने छान अशी नाईट क्रीम या ठिकाणी तयार होणार नाही. आणि बऱ्याच वेळा त्याची डायरेक्टली चेहऱ्यावर अप्लाय केल्यामुळे ॲलर्जी देखील भरपूर जणांना होत असते. त्यामुळे मार्केट बेसमध्येच आपल्याला जे ॲलोवेरा जेल येतं किंवा ऑर्गॅनिक असं ॲलोवेरा जेल आपल्याला घ्यायचं आहे आणि साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून एवढं ॲलोवेरा जेल आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तर यानंतर थर्ड इन्ग्रेडियंट यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे 1/2 टेबलस्पून एवढं कोकोनट ऑइल. तर कोकोनट ऑइल यामध्ये घालणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण यामुळे आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेशन मिळत असतं. त्याचबरोबर आपली त्वचा नेहमी आतपर्यंत नॅरिशमेंट राहते आणि त्वचेला खूप तुकतुकीतपणा या प्रोसेसमुळे मिळणार आहे. तर चला 2 ते 3 मिनिटासाठी छान अशी आता ही क्रीम मिक्स करून घ्यायची आहे. जोपर्यंत तिचा कलर हा पूर्णपणे व्हाईट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता यामध्ये मी रोज वॉटर ॲड करणार आहे. साधारणतः आपल्याला 2 ते 3 ड्रॉप्स एवढं यामध्ये रोज वॉटर घालायचं आहे. यामुळे आपल्या चेहऱ्याला
फेअरनेस किंवा ब्राईटनिंग इफेक्ट येण्यासाठी खूप जास्त मदत होत असते. तर या ठिकाणी मी अजून थोडं ॲलोवेरा जेल ॲड करते, जेणेकरून छान अशी याच्या क्रीमी स्ट्रक्चरमध्ये किंवा ही नाईट क्रीम आपल्याला साधारणतः 4 ते 5 दिवसासाठी आपण स्टोअर करून देखील ठेवू शकतो किंवा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर का बनवत असणार तर तुम्ही 15 ते 20 दिवसासाठी देखील ही क्रीम फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात. आणि डेली आपल्याला रात्री ही चेहऱ्यावर अप्लाय कशी करायची ते देखील तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे. तर आपल्याला कंटिन्युअसली या ठिकाणी 2 ते 3 मिनिटासाठी ही क्रीम छान अशी मिक्स करायची आहे, जेणेकरून त्याच्यातले जेवढे देखील इन्ग्रेडियंट आहेत ते सगळे ॲक्टिवेट व्हायला मदत होतील आणि यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल देखील ॲड करू शकतात. तर त्याच्याने देखील चेहऱ्यावर छान असा इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल. तर चला या ठिकाणी क्रीम आपली तयार झालेली आहे आणि आता ही क्रीम तुम्ही एका काचेच्या कंटेनरमध्ये देखील स्टोअर करू शकतात. तर मी इन्स्टंटली किंवा फ्रेश यूज करण्यासाठी ही क्रीम तयार केलेली आहे. तर आता ही चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय कशी करायची ते या ठिकाणी बघून घेऊया. याआधी आपल्याला चेहरा हा स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे कॉस्मेटिक नको असायला. तर आता चेहऱ्यावर आपल्याला सुरुवातीला टोनर अप्लाय करायचं आहे. जे राईस वॉटर आपण तयार केलेलं होतं ते राईस वॉटर आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. स्प्रे बॉटलच्या साहाय्याने व्यवस्थित असं पूर्ण चेहऱ्यावर ते स्प्रे करायचं आहे आणि डॅब पोझिशनमध्ये आपल्याला चेहऱ्यावर ते ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला हे राईस वॉटर पूर्णपणे चेहऱ्यावर ड्राय झाल्यानंतर आपल्याला नाईट क्रीम यूज करायची आहे. तर या राईस वॉटरमुळे तुमच्या चेहऱ्यावर फेअरनेस येण्यासाठी खूप जास्त मदत होते. त्याचबरोबर डार्क स्पॉट असतील किंवा सुरकुत्या असतील ते देखील यामुळे कमी होतात आणि चेहऱ्याची त्वचा ही टाईट व्हायला यामुळे मदत होत असते. तर चला या ठिकाणी आता ही क्रीम आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कशी करायची ते या ठिकाणी बघून घेऊया. तर आपल्याला पूर्ण चेहऱ्याला आधी क्रीम अप्लाय करून घ्यायची आहे आणि क्रीम अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्यावर तशीच सोडू नका. तर 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा, जेणेकरून चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होईल आणि चेहऱ्याची त्वचा ही खूप ग्लो करायला लागेल. त्याचबरोबर जर का तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील किंवा वांगाचे डाग धब्बे असतील ते देखील यामुळे मिनिमाइज व्हायला मदत होईल आणि वाढत्या वयात जर जर का आपली त्वचा ही जास्त निस्तेज होत असते ती देखील सगळे प्रॉब्लेम या क्रीममुळे दूर व्हायला मदत होत असते. पण आपल्याला ही क्रीम कंटिन्युअसली चेहऱ्यावर डेली रात्री अप्लाय करायची आहे. कुठलीही होम रेमेडी आपण चेहऱ्यासाठी बनवतो किंवा तिच्यामध्ये सातत्य असणं खूप जास्त गरजेचं आहे. कंटिन्युअसली आपल्याला 1 ते 2 महिन्यासाठी तरी ही क्रीम चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे. त्यानंतर तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट बघायला मिळेल. नक्की तुम्ही या ठिकाणी ही क्रीम अप्लाय करून बघा. सुरुवातीला 2 ते 3 दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त फरक जाणवायला लागेल. तर या ठिकाणी क्रीम अप्लाय झाल्यानंतर छान असा चेहऱ्याला मसाज देखील द्यायची आहे आणि तुमच्या देखील डोळ्याखाली काळे वर्तुळे असतील किंवा सुरकुत्या असतील तर त्यासाठी देखील ही क्रीम खूपच असं बेनिफिट्स देणार आहेत आणि छान असं डोळ्यांच्या अवतीभोवती देखील आपल्याला मसाज करायची आहे बोटांच्या साहाय्याने आणि चेहऱ्यावरचे जेवढे देखील ॲक्युप्रेशर पॉईंट असतील ते देखील आपल्याला व्यवस्थित असे प्रेस करायचे आहे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होईल आणि सुंदर असा ग्लो यायला मदत होईल. तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. बाय.